थर्मॅक्स कंपनीच्या शेअरमध्ये आज आपल्याला 14% पर्यंत वाढ होताना पाहायला मिळाली। कारण मित्रांनो, कंपनीने जे क्वार्टरचे रिझल्ट एक्सपेक्ट केले होते ते एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला परफॉर्मन्स कंपनीने दिलेला आहे। तसेच कंपनीने आता त्यांच्या इन्व्हेस्टर्सला 20 रुपये प्रति शेअर डिव्हिडंड देखील डिक्लेअर केलेला आहे। आणि अजून आपल्याकडे काही डेटा आलेला आहे आपल्या हाती। त्याच्यामध्ये 31 मार्च 2026 पर्यंत त्यांची ऑर्डर बुक जर बघितली ती जवळजवळ 13,704 कोटींपर्यंत पोहोचलेली आहे। या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आज आपल्याला ऐकायला पाहायला मिळाल्या, त्याच्यामुळे या स्टॉकमध्ये आपल्याला एवढी मोठी स्पाइक जी आहे ती पाहायला मिळाली होती। आता नंबर्स कशा प्रकारचे राहिलेत मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो। तर मार्च 25 मध्ये त्यांचा सेल्स होता 3046 करोड, तो वाढून आता मार्च 26 मध्ये झालेला 3428 करोडच्या आसपास। सेल्समध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची वाढ होताना पाहायला मिळते। नेट प्रॉफिट बघायचं झालं तर मार्च 25 मध्ये त्यांचा नेट प्रॉफिट होता 206 करोड आणि तो वाढवता मार्च 26 मध्ये झालेला 244 करोडच्या आसपास। पण नेट प्रॉफिटने जवळ आपण पाहिलं तर 17 ते 18% आसपास ही वाढ जी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आता इथे प्रश्न असा उभा राहतो मित्रांनो, तर या स्टॉकमध्ये तुम्हाला एंट्रिंग करण्यासाठी किंवा लॉंग टर्मचा विचार करण्यासाठी ही एवढीशी अपडेट पुरेशी आहे का? तर नाही मित्रांनो। तर त्यासाठी आपण आपली ट्रिक वापरतो। ट्रिक म्हणजे काय, तर आपले 4 इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत। त्या फॅक्टर्सवरती आपण डीपली ॲनालिसिस करतो आणि त्या ॲनालिसिसच्या बेसवरती आपण हे नक्की ठरवू शकतो की हा स्टॉक आपल्या ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही। त्याच्यामुळे मित्रांनो आपले व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवट पण नक्की बघा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तो देखील सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करून ठेवा मित्रांनो, कारण की नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळणं गरजेचं असतं। कारण की कोणत्याही स्टॉकमध्ये वेळेवरती एंट्री करून वेळेवरती एक्झिट घेतली तर नक्कीच मार्केटमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचा प्रॉफिट जो तो कमवू शकताय। तर चला मित्रांनो, आता आपल्या मेन ॲनालिसिसला आपण सुरुवात करूयात। जय हिंद जय महाराष्ट्र, द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपले 4 इम्पॉर्टंट फॅक्टर जे आहेत त्यातला सगळ्यात पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटलचा। त्याच्यामध्ये कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे ते आपल्याला समजते। दुसरं म्हणजे व्हॅल्युएशन, म्हणजे आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे ते आपल्याला समजायला मदत होते। त्यानंतर तिसरं म्हणजे फायनान्शियल, त्याच्यामध्ये आपण कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट पाहतो, त्याच्यामध्ये कंपनीला सेल्स कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्ह नेट प्रॉफिट बरोबर होतोय का ती माहिती आपल्याला त्यातनं कळते। त्यानंतर चौथं म्हणजे चार्ट, तर चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहे, पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, त्यानंतर बायर्स कुठे ॲक्टिव्ह आहेत, सेलर्स कुठे ॲक्टिव्ह आहेत, ही सगळी माहिती आपल्याला यातनं कळते मित्रांनो। तर जसं पहिला आपला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटलचा। तर फंडामेंटलमध्ये आपले टोटल 10 मेट्रिक्स असतात जे तुम्हाला स्क्रीनवर दिसले असतील आणि त्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो। ते रेटिंग कशा प्रकारे असेल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो। तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे ज्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात। त्यानंतर 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्स आपल्याला लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं। त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे ज्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं। तर फंडामेंटलमधला आपल्या सगळ्यात पहिला मेट्रिक आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो। तर याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट मिळवला आहे ते आपल्याला समजते। तो रेशो 18 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 14.9 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय। पुढे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला आहे ते आपल्याला समजते। तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 12.9 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्येच जातोय। पुढे डेट टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते। तो रेशो 0.7 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपला 0.42 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते। तो रेशो 5 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 7.81 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, याच्यामध्ये कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजते। आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसे की रॉ मटेरियल आहे, त्यानंतर रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा एम्प्लॉईचं पेमेंट असेल किंवा इतर जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत ते सगळे वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातनं कळते। तो रेशो 12 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 8.40 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय। पुढे कॅश फ्लो क्वालिटी, याच्यामध्ये कंपनीचा प्रॉफिट खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळत आहे का ते आपल्याला समजते। तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 2 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय। त्यानंतर पुढचं म्हणजे फ्री कॅश फ्लो, तर याच्यामध्ये कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते का ते आपल्याला समजते। तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 2 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्हमध्येच जातोय। पुढे अल्टिमेट झेड स्कोर, आता त्याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजते। आता फायनान्शियल स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीच्या फायनान्शियल्स मोजण्यासाठी काही असे पॅरामीटर्स असतात, त्यांची एक वर्गवारी केली जाते, स्कोर काढला जातो ज्याला झेड स्कोर असं नाव दिलं गेले। त्याच्यामध्ये आपल्याला पहिलेच संकेत मिळतात की कंपनी फायनान्शियली ठीकठाक आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे। तर तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 8.37 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे प्रमोटर प्लेज,
आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्या प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे झिरो असायला पाहिजे. आणि इथेच आपण पाहिलं तर झिरोच आहे, त्याच्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, जो आपल्याला 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि इथे आपल्याला जवळजवळ 22.5 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. आता ओव्हरऑल जर इथे रेटिंग आपण बघितली मित्रांनो, तर 5ची रेटिंग आली आहे, म्हणजे स्टॉक इथे आपला रेड झोनमध्ये जाताना पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा फॅक्टर आपण वीकमध्ये कन्सिडर करणार आहोत. त्यानंतर पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशनचा. तर व्हॅल्युएशनमध्ये सगळ्यात पहिले आपण पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो, जो आपल्या इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा पी इथं पाहायला मिळतो 38.6 आणि स्टॉकचा पी आहे 80.9. पी इथं आपला खूपच जास्त पाहायला मिळतोय. पेग रेशो 1.5 किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे आणि इथं पेग रेशो 5.65 आहे. पेग रेशो देखील खूप जास्त पाहायला मिळतोय. इबिटा 18च्या आतमध्ये पाहिजे आणि इबिटा 43.2 आहे. इबिटा देखील खूप जास्त आहे. पीबी रेशो 6च्या आतमध्ये पाहिजे आणि पीबी रेशो इथे आपल्याला 9.90 पाहायला मिळतोय. पीबी रेशो देखील जास्त आहे. ओव्हरऑल व्हॅल्युएशन बघता मित्रांनो, व्हॅल्युएशन आपल्याला तर खूपच हाय पाहायला मिळत आहेत, त्याच्यामुळे हा फॅक्टर देखील आपला वीकमध्ये जाताना पाहायला मिळतोय. दोन्ही फॅक्टर आपल्याला वीकमध्ये पाहायला मिळाले. तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियल. त्यासाठी आपण प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन करून घेऊ आता कंपनीची. आता P&Lमध्ये तुम्ही जर बारकाईने बघितलं तर तुम्हाला क्लिअर कट कळून येईल मित्रांनो की 2015 पासून ते 2021 पर्यंत त्यांचा सेल जो होता तो एकाच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फारशी अशी ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. 4 ते 5 हजार करोडच्या आसपास त्यांचा सेल्स होताना पाहायला मिळाला. सेम खाली नेट प्रॉफिट देखील तसंच आहे. 15 पासून 21 पर्यंत एकाच रेंजमध्ये कंपनी नेट प्रॉफिट होताना पाहायला मिळतोय. 200 ते 300 करोडच्या आसपास नेट प्रॉफिट होतो आहे कंपनीला. परंतु 2022 नंतरचा त्यांचा सेल जर आपण बघितला तर इयर ऑन इयर आपल्याला चांगल्या प्रकारची वाढ होताना पाहायला मिळते. कन्सिस्टंटली इयर ऑन इयर चांगल्या प्रकारचं प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे. सेम नेट प्रॉफिट देखील आहे. बघा 22मध्ये त्यांना नेट प्रॉफिट किती होता, 312 करोडच्या आसपास. तो वाढून आता 26मध्ये जवळ 720 करोडच्या आसपास होताना पाहायला मिळतं, म्हणजे तो डबलने वाढलेला आहे. आणि ते देखील इयर ऑन इयर कन्सिस्टंटली वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे लास्ट 4 ते 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली कंपनी चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स करते आहे. भले त्याच्या आधी कंपनीचा परफॉर्मन्स खराब होता, परंतु आपण रिसेंट जो आपल्याला आकडेवारी आपले नंबर्स आपल्या समोर येतात मित्रांनो, ते आपण कन्सिडर करत असतो. त्याच्यामुळे लास्ट 5 वर्षाची ग्रोथ पाहता प्रॉफिट अँड लॉस शीट आपल्याला चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. त्याच्यामुळे फायनान्शियलचा फॅक्टर आपण पॉझिटिव्हमध्ये कन्सिडर करणार आहोत. त्यानंतर पुढचा आणि शेवटचा फॅक्टर आहे तो म्हणजे चार्ट. त्यासाठी आपण आता चार्टवर जाऊया. आता चार्टवर आपण इथे मंथली टाईम फ्रेम ओपन केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतोय की जुलै 24मध्ये एक ऑल टाईम हाय क्रिएट केला होता स्टॉकने 5839च्या आसपास. त्यानंतर आपल्याला कंटिन्युअसली या स्टॉकमध्ये करेक्शनच पाहायला मिळालं होतं आणि एक इथे बॉटम क्रिएट केला आहे. बॉटम तिथे आपण एक ट्रेंड लाईन टाकून घेऊया. एक 2735च्या आसपास इथे एक बॉटम बनवला होता. तर बॉटमवरून स्टॉक रिव्हर्स झाला आहे. त्याच्यामागचं कारण देखील तसंच आहे मित्रांनो. इथे एक स्ट्रॉंग एक डिमांड झोन पाहायला मिळतोय आणि तुम्हाला माहितीच आहे जिथे ते डिमांड झोन असतो तिथे हायली चान्सेस असतात की स्टॉक रिव्हर्स होऊ शकतो. सेम इथे देखील या झोनमध्ये तसा स्टॉक आला मित्रांनो. बायर्स ॲक्टिवेट झालेत आणि स्टॉकची प्राईस जी आहे ती वरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. 4 महिने कंटिन्युअसली आपल्याला याच्यामध्ये पॉझिटिव्ह मोमेंटम पाहायला मिळतोय. आता आपण थोडंसं वीकली टाईम फ्रेमवरती जाऊया, की थोडंसं प्राईस ॲक्शन आपल्याला व्यवस्थित कळून येईल. तर या वीकली टाईम फ्रेमवरती मित्रांनो आपल्याला एक सप्लाय झोन देखील पाहायला मिळतो आहे. तो सप्लाय झोन मी तुम्हाला स्टडीसाठी ड्रॉ करून देऊन ठेवतो. बघा ही सप्लाय झोन आहे, त्याची रेंज जर बघायची झाली तर 4984 ते 5371च्या आसपास ही रेंज आहे. तर हायली चान्सेस असतात की सप्लाय झोनमध्ये जेव्हा प्राईस येते थोड्याफार प्रमाणात आपल्याला प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळते. परंतु दुसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे, करेक्शन आलंच तर एक स्ट्रॉंग इथे आपला सपोर्ट पाहायला मिळतोय. इथून आपला स्टॉक पुन्हा बाउन्स होऊन स्टॉक वरच्या साईडला अप ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये पाहायला मिळू शकतो. आणि समजा याच रॅलीमध्ये समजा हा जो झोन जो आहे तो ब्रेक केला, म्हणजे बायर्स आणि सेलर्सला डॉमिनेट केलं, तर इथून आपल्याला वरती कंटिन्युएशनमध्ये असंच आपल्याला एक मोठा मोमेंटम कमी कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि समजा खाली स्टॉकने या सपोर्टला ब्रेक केलंच तर नेक्स्ट सपोर्ट जो आहे तो नियर बाय तो देखील तुम्हाला मी देऊन ठेवतो. बघा हा जो एक सपोर्ट आहे 3139च्या आसपास हा एक सपोर्ट आहे. त्यानंतर खालचा सपोर्ट ऑलरेडी डिमांड झोन मी तुम्हाला दिलेलाच आहे. तशा प्रकारे सपोर्ट आणि रेसिस्टन्स आहे, सप्लाय झोन डिमांड झोन मी तुम्हाला ड्रॉ करून दिलेले आहेत मित्रांनो. यावर थोडीफार तुम्हाला स्टडी करायची. आणि आता या स्टॉक संदर्भातलं माझं जर पर्सनल व्ह्यू सांगायचं झालं मित्रांनो तर पर्सनली मी या स्टॉकपासून लांब राहणार आहे. त्याच्यामागचं कारण देखील तुम्हाला सांगतो मित्रांनो. न्यूज पॉझिटिव्ह आलेली आहे. न्यूजमुळे आपल्या आजच्या दिवसाला 14%ची स्पाईक देखील पाहायला मिळाली. परंतु या स्टॉकचं आपण डीपली अनालिसिस केलं. त्या अनालिसिसमध्ये आपलं असं दिसून आलं की आपल्या 4 इम्पॉर्टंट फॅक्टर्स होते, त्यातले फक्त 2च फॅक्टर आपल्याला बऱ्यापैकी चांगले पाहायला मिळाले. एक म्हणजे फायनान्शियल, दुसरं म्हणजे चार्ट. पण उर्वरित 2 फॅक्टर जे होते फंडामेंटल्स आणि व्हॅल्युएशन दोन्ही फॅक्टर आपल्याला वीकमध्ये पाहायला मिळाले. त्याच्यामुळेच आपण या स्टॉकपासून लांब राहणार आहे. परंतु जे अग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत ज्यांनी न्यूज बेस या स्टॉकमध्ये एंट्री केली असेल किंवा कोणी एंट्री करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यासाठी मी काही लेवल्स दिले आहेत, जसे सपोर्ट दिलेले आहेत, सप्लाय झोन दिला आहे. सप्लाय झोनवरती समजा तुम्हाला याच मोमेंटमध्ये समजा ब्रेकआउट पाहायला मिळाला तर कमी कालावधीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा प्रॉफिट मिळू शकतो, रॅली पाहायला मिळू शकते.
परंतु मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये स्टॉप लॉस मेंटेन करूनच पुढे जायचं आहे, कारण की स्टॉक जो आहे तो एवढा काही खास आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. शॉर्ट टर्म पिरियडसाठी तुम्ही एंट्री करताय, स्टॉप लॉस मेंटेन करून पुढे जाऊ शकता. आणि तुम्हाला हा मोमेंटम समजा तुम्हाला एन्जॉय करायचा असेल, रॅली एन्जॉय करायची असेल, तर तुम्ही काय करायचे, जे स्विंग लो तयार होणार आहे त्या स्विंग लोवरती तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करत 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 पूर्ण प्रॉफिट जो आहे तो तुम्ही एन्जॉय करू शकता. तर अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्हाला ती एक्सप्लेन केली. तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तसेच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा, कारण की जेव्हा आपण अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह न्यूज आम्ही तुमच्यासाठी आणू त्याची अपडेट तुम्हाला त्वरित मिळून जाईल आणि कोणते व्हिडिओ तुमच्याकडे मिस होणार नाही. धन्यवाद.